नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्याचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटीने मोफत प्रवास करायचा आहे तर आताच काढून घ्या हे कार्ड, अन्यथा मोफत प्रवास होईल बंद। काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की महामंडळामध्ये या योजनेचा 75 वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे, परंतु 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एसटी कडून सवलत देण्यात येते। पण 65 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे। महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे। कारण मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ही बस सुविधा ही सर्वसामान्य आणि गरिबांचे दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे। ग्रामीण भागात एसटी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो। सर्वांच्या सुखादुःखाच्या क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एसटी सर्वसामान्याची लालपरी असे नाव दिले आहे। स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। त्यामुळेच मित्रांनो, आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात। राज्य शासनाने 75 वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एसटीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली होती। या योजनेचा 75 वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे, परंतु 65 वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एसटी कडून सवलत देण्यात येते। 65 वर्षाच्या नागरिकांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे। महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे। मित्रांनो, सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याने निदर्शनास आले आहे। काही प्रवासी खोटे कागदपत्रे सादर करून एसटीने मोफत किंवा अर्ध्या तिकिटावर प्रवास करतात, असे आढळून आले आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लॉन्च केली होती। मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे तुम्ही देखील आता हे स्मार्ट कार्ड काढू शकणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।